मागच्या भागात आपण पाहिले की कोयलला डॅनियलचा चेहरा अस्पष्ट दिसतो. आता पुढे जेव्हा कोयलला वाटलं की हा डॅनियल आहे, तिचं डोकंच फिरून गेलं. तिला वाटलं सगळे रस्ते बंद झालेत. डॅनियल तिच्याकडे एका वासनात्मक नजरेने बघत होता, जणू काय तो तिच्यासोबत काहीही करणार होता. कोयल किंचाळू लागली, आरडाओरड करायला लागली, पण डॅनियलने तिचे सगळे मार्ग बंद करून टाकले होते. जेव्हा कोयलला जाणवलं की आता तिच्याकडे काहीच पर्याय उरलेला नाही, तेव्हा ती जोरात किंचाळली, पण डॅनियलने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला. कोयलने त्याच्या हातांवर दातांनी खुणा सोडल्या आणि त्याच्या तोंडातून वेदनेचा एक आह निघाला. आता त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला होता. त्याने कोयलला जोरात बेडवर ढकललं आणि तिचे केस ओढले. इतकी हिंमत? मला नखरे दाखवतेस? तुला माहीत आहे का मी कोण आहे? तुझा नवरा तर तुझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. लग्नाला इतके महिने झाले तरी तो तुला अजूनही हात लावत नाही. तू तशीच आहेस जशी लग्नाआधी होतीस, आणि तू मला नखरे दाखवतेस? नवऱ्याशिवाय मरण्यापेक्षा एक रात्र डॅनियलसोबत घालव. तुला मजा काय असते ते दाखवतो, असं तो म्हणत होता. पण कोयलने त्याच्या तोंडावर थुंकून स्पष्टपणे सांगितलं, घृणा वाटते मला तुझ्यासारख्या माणसाची. तुझे घाणेरडे हात माझ्या अंगाला लावण्यापेक्षा मी मेलेलं बरं. मरायचं मान्य आहे, पण तुझ्यासारख्या नीच माणसाला जवळ येऊ देणार नाही. खालच्या मजल्यावर विवानचं डोकं सटकलेलं होतं. त्याला वाटलं कोयल असं काहीच करू शकत नाही. ती पळून जाईल, तेही अशा प्रकारे. त्याला डॅनियल दिसत नव्हता. सगळं काही विचित्र वाटत होतं. तेव्हाच टीना आली आणि म्हणाली, विवान बेबी, प्लीज डोंट माइंड. पण मला वाटतं कोयल. विवानने तिच्याकडे रागाने पाहिलं. टीना म्हणाली, मी पाहत होते. ती वारंवार डॅनियलच्या मागे फिरत होती, त्याच्याशी बोलत होती आणि दोघं खूपच जवळ झाले होते. त्यामुळे मला वाटतं की ते दोघं कुठे एकत्र मजा करायला गेले असतील. टीना अजून बोलायच्या आधीच विवान मोठ्याने ओरडला, तुझ्या हद्दीतच राहा, नाहीतर मी विसरीन की तू कोण आहेस. विवानचा राग बघून टीना घाबरली. त्याने आपली गन काढली आणि जोरात ओरडला, आत्ताच्या आत्ता इथून सगळी मीडिया आणि लोक बाहेर जा, ताबडतोब. विवानच्या आवाजात असा काही राग होता की सगळे थरथर कापायला लागले. टीना चिडून म्हणाली, ही काय वागणूक आहे विवान? तुझ्या त्या सो कॉल्ड बायकोसाठी मी टीना माझी पार्टी असंच जाऊ देऊ? पण विवानने आता गन तिच्या डोक्यावर ठेवली. एक शब्दही नाही. जितकं सांगितलं तितकंच कर. 2 मिनिटात सगळे बाहेर गेले होते. आता फक्त विवान, टीना, तिची आई, विवानचे 4-5 खास मित्र आणि त्याचे गार्ड्स आत होते. विवानच्या डोक्याच्या नसांमध्ये तारटपणा स्पष्ट दिसत होता. त्याच्या डोळ्यात एक आग पेटलेली होती. वरच्या खोलीत आता डॅनियलची विकृती टोकाला गेली होती. तो पूर्णपणे वेडसर झाला होता. कोयलचं मखमलीसारखं शरीर त्याला वेडं करत होतं. त्याच्यासाठी इतकंच पुरेसं होतं की तो अशा मुलीला स्पर्श करणार होता, जिला अजून कुणीही स्पर्श केला नव्हता, जिला तिच्या पतीने देखील कधी जवळ घेतलं नव्हतं. डॅनियलने आपला कोट दूर फेकून दिला आणि शर्टची बटणं उघडली. त्याने कोयलच्या तोंडावर रुमाल बांधून ठेवला होता, ज्यामुळे ती किंचाळूही शकत नव्हती. स्वतःचा बचाव करण्यासाठी कोयलने जवळचा गुलदस्ता उचलला, पण डॅनियलसमोर ती कमकुवत पडली. कोयलला वाटू लागलं तिचं जीवन संपत चाललं आहे. ती स्वतःला संपवू इच्छित होती, कारण तिला असं वाटत होतं की हा माणूस तिला स्पर्श करेल. विवानला ती काय तोंड दाखवेल? विवान तिला स्वीकारेल का? काहीच कळत नव्हतं तिला. ती जोरात रडू लागली, किंचाळू लागली, पण हे सारं व्यर्थ होतं. जसं काही तिच्या भावना कुणासाठीच महत्त्वाच्या नव्हत्या. आता डॅनियल तिच्या दिशेने झपाटल्यासारखा वाढत होता. त्याने कोयलच्या गाऊनचा एक भाग चाकूने कापून टाकला, ज्यामुळे तिच्या एका खांद्याचा भाग स्पष्ट दिसू लागला. डॅनियल लाल घोटत तिच्याकडे बघत होता. कोयलच्या अश्रूंनी उशी ओलसर झाली होती. ती फक्त रडत होती. तिचे डोळे लाल झाले होते. तिचं शरीर थरथरत होतं. आणि याआधी की डॅनियल तिच्या नाजूक मानेवर आपले ओठ ठेवतो, कुणीतरी दरवाजावर लाथ मारली आणि एका मिनिटात 4 गार्ड खोलीत घुसले. कोयल एका नाजूक सशासारखी त्या लांडग्यासारख्या माणसाच्या खाली अडकली होती. तिच्या एका खांद्यावर चाकूची जखम होती, जिथून रक्त वाहत होतं. तिच्या एका खांद्यावर काही झाकण नव्हतं. तिचे पाय त्या नराधमाच्या खाली होते. तिचे डोळे लाल झाले होते. विवानचं हृदय कोणी मुठीत धरल्यासारखं वाटत होतं. त्याचं हृदय फडफडत बाहेर पडेल असं वाटत होतं. जी कोयल नेहमी त्याच्यासमोर डोळ्यात डोळे घालून बोलायची, ती आज इतकी असहाय्य, कमकुवत कशी वाटत होती? विवानचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. त्याच्या हाताच्या नसाही ताट झाल्या होत्या. विवानने फक्त आपले डोळे गार्डकडे वळवले आणि ते गार्ड त्याच्या नजरेचा अर्थ समजून लगेचच खोलीबाहेर निघून गेले. डॅनियल कोयलच्या वरून उठून थेट विवानसमोर आला आणि म्हणाला, मी हिला खूप वेळा समजावलं.
पण हे काहीच ऐकत नव्हती विवान. हिनेच मला सांगितलं की तू तिला त्या आनंदाची जाणीव नाही देत. तुझं कुण्यात दुसरीवर प्रेम आहे. हिनेच मला विनवण्या केल्या. म्हणूनच मी. डॅनियलचं वाक्य अजून पूर्ण झालेलं नव्हतं. त्याची जीभ अजून तोंडातच होती. पण विवानच्या नजरा अजूनही कोयलकडे एकटक लागलेल्या होत्या. पण मग त्याने हळूच आपली नजर डॅनियलकडे वळवली. विवानच्या लाल भडक डोळ्यात काहीतरी होतं. असं काही की डॅनियललाच थरथरायला झालं. त्याच्या पायात कंप सुटला. विवानने डॅनियलची मान पकडली आणि जोरात एक ठोसा त्याच्या तोंडावर मारला. एका ठोशातच डॅनियल खाली कोसळला आणि आता जणू विवानच्या अंगात एक ज्वाला भडकली होती. विवान डॅनियलला पागलासारखं मारू लागला. त्याला स्वतःलाच भान नव्हतं की त्याचे लाथा आणि घुसे डॅनियलच्या कुठल्याही भागावर बसत होते. विवानचा राग आता 7व्या आसमानावर होता. हे पाहून कोयल अजूनच घाबरून गेली. विवानने डॅनियलचे केस पकडले आणि त्याला बाथरूममध्ये नेऊन पाण्यात बुचकळून टाकलं. तुझी हिंमत तरी कशी झाली तिला हात लावायची? तुला माहीत आहे ना ती कोण आहे? ती विवान रॉयलची बायको आहे. तुझ्या घाणेरड्या हातांनी तिला कसं काय स्पर्श केलास? मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझी हिंमत कशी झाली तिच्याकडे डोळेवर करून पाहायची? विवान पूर्णपणे वेडा झाल्यासारखा डॅनियलला मारत होता. त्याने डॅनियलचं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्यानंतर त्याला घुसे आणि लाथांनी झोडपायला सुरुवात केली. कोणीही आज जाण्याचा धाडस करत नव्हतं, कारण कोयल ज्या अवस्थेत होती तसं विवानला कोणालाच तिला पाहू द्यायचं नव्हतं. गार्ड्सनेही कोणालाही आत जाऊ दिलं नाही. डॅनियलच्या नाकातून रक्त वाहत होतं. त्याच्या डोक्याला अनेक ठिकाणी गंभीर मार बसले होते. पण विवानच्या डोक्यावर फक्त सुडाचं भूत होतं. तो डॅनियलला ठारच मारायला निघाला होता. कोयलला हे सगळं पाहावेनासं झालं. ती धावत विवानजवळ आली आणि म्हणाली, प्लीज विवान, प्लीज सोड त्याला. पण विवान काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याला काहीच भान नव्हतं. तेवढ्यात विवानचा एक मित्र आत आला. त्याने कोयलकडे एकदाही नजर टाकली नाही. तो थेट विवानकडे गेला आणि जबरदस्तीने डॅनियलला त्याच्यापासून सोडवू लागला. विवान, तू वेडापिसा झालायस का? सोड त्याला. तू कायद्याचं काम स्वतःच्या हातात घेऊ शकत नाहीस. प्लीज सोड त्याला. त्याची शिक्षा पोलीस देतील. तू नको असं करू. प्लीज विवान. बाहेर टीना आणि तिच्या आईची हालतही फारच खराब झाली होती. त्यांचे श्वासही थांबलेले वाटत होते. त्यांना एकच भीती होती, कुठे डॅनियल खरी गोष्ट उघड तर करणार नाही ना? आणि याच भीतीने त्या दोघी थरथरत होत्या. टीनाची आई म्हणाली, काळजी करू नकोस. तो काहीच बोलणार नाही. तसाही तो हार मानणाऱ्यांपैकी नाही. मी त्याच्या तोंडात एवढे पैसे भरले आहेत की आपल्या पैशांच्या भीतीने तो तोंड उघडणारच नाही. टीना चिडून म्हणाली, ओ शटअप मॉम. इथे मुद्दा त्याच्या तोंड उघडण्याचा नाहीये. मुद्दा विवानचा आहे. जर त्या कोयलला काही आठवलं ना, आपण तिला वर पाठवलं होतं आणि काहीतरी प्यायला पण दिलं होतं. जर तिला काही आठवलं आणि तिने सांगितलं तर तो सरळ तिच्यावर विश्वास ठेवेल. काळजी करू नकोस डार्लिंग. आपण आज जाऊन आपलं शेवटचं जाळं टाकूया. असं म्हणत त्या दोघींनाही अजूनही फक्त आपला फायदा दिसत होता. आत डॅनियल अर्धमेल्या अवस्थेत पडला होता आणि विवानच्या मित्रांनी सिक्युरिटीच्या मदतीने त्याला जबरदस्ती हॉलमध्ये फेकून दिलं होतं. त्यांना काही वेळ तरी डॅनियलला विवानपासून लपवून ठेवायचं होतं, कारण त्यांना माहीत होतं जर विवानने डॅनियलला पाहिलं तर त्याच्या आतली आग भडकून उठेल. आता त्या खोलीत कुणीच नव्हतं. कोयल एका कोपऱ्यात घाबरलेली थरथरत उभी होती आणि विवानच्या हातातून रक्त वाहत होतं. विवान संपूर्ण घामाने भिजलेला होता. त्याच्या डोळ्यांत अजूनही एक प्रज्वलित होणारी आग दिसत होती. कोयल तिथेच उभी होती. तिचा मेकअप जसाच्या तसाच होता, पण तिच्या केसांच्या काही लटांनी तिचा चेहरा झाकला होता. तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर होता. तिचा ड्रेस बाजूने फाटलेला होता. जिथे डॅनियलने चाकू मारला होता तिथून रक्त वाहत होतं. तिला माहीत होतं आता विवान तिलाच दोष देईल. तो तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. डॅनियलचं खोटं तो खरं मानेल. तेवढ्यात विवानला काहीच आठवलं. त्याने घाबरलेली कोयल पाहिली, जी फक्त त्याच्याकडे पाहत होती. आज विवानला वाटत नव्हतं की हीच कोयल आहे. तीच कोयल जिला कधीच कुणासमोर आपलं डोकं खाली घालायचं नव्हतं. जिथे कोणीही विवानसमोर बोलण्याची हिंमत करत नव्हतं, तिथे कोयल नेहमी डोळ्यात डोळे घालून बोलायची. ती कधीही दबायची नाही. पण खरंच कोणीतरी म्हटलं आहे, जेव्हा एक पुरुष चांगला असतो तेव्हा तो स्त्रीला मानाने जगायचं शिकवतो, पण जेव्हा तोच पुरुष हिंसक बनतो तेव्हा त्या स्त्रीचं मन तोडून टाकतो. विवान हळूहळू तिच्याकडे चालत गेला. तो तिच्यासमोर उभा राहिला. कोयलने अश्रूंनी भरलेले डोळे वर केले आणि त्याच्याकडे पाहिलं. विवान कोणतीही भावना न दाखवता तिला पाहत होता. कोयलच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.
विवान, प्लीज प्लीज, मी काहीच केलं नाही. तो माणूस खोटं बोलतोय. मी त्याला ओळखतही नाही. विवान, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. विवानने हलक्या हाताने तिच्या ओठांवर आपली बोटं ठेवली. विवानचं हृदय जणू छातीतून बाहेर येईल असं वाटत होतं. त्याला कोयलवर त्या क्षणी अफाट प्रेम वाटत होतं. ही मुलगी इतकं मोठं संकट सोसूनही अजून स्वतःची बाजू स्पष्ट करत होती. ती इतक्या वेदनेत होती की तिचं बोलणंही तुटक होतं. विवानने हळूच तिच्या ओठांजवळ असलेल्या जखमेचे ठिकाण हात लावले. कोयलच्या तोंडून आह बाहेर निघाली. विवानने आता तिच्या खांद्याकडे पाहिलं, जिथून अजूनही रक्त वाहत होतं. कोयलचं रडणं आता सिसक्यांमध्ये बदललं होतं. ती हिसक्यांनी रडत होती. विवानला हे सहन होत नव्हतं. त्याने कोयलकडे पाहिलं आणि कोयलला आता कंट्रोल राहिला नाही. ती सरळ त्याच्या छातीवर येऊन पडली. कोयलचे थांबलेले अश्रूही आता जणू एखाद्या झऱ्यासारखे वाहत होते. ती आता आवाज करून रडत होती. विवानचं हृदय तुटत चाललं होतं. त्याला माहीत होतं की कोयलचं असं रडणं त्याला वेदना देतंय, पण कधीकधी अश्रूंमुळे मन हलकं होतं. विवानने आपल्या हातांनी तिच्या भोवती एक सुरक्षित कवच तयार केलं, जसं एखादं मूल सांभाळावं. कोयल विवानच्या गळ्यात बिलकुल जणू शांत झाली होती. जसं तिच्या मनात वाटत होतं की जर ती विवानच्या या कवचातून बाहेर आली तर कुणीतरी तिला इजा करेल. ती फक्त एका लहान मुलीसारखी चेहरा लपवून रडत होती. विवानने हळूच तिचे केस मागे सारले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात केली. विवानने शांत स्वरात कोयलला सांगितलं, तुला जितकं रडायचं आहे रड, पण त्यानंतर एकही अश्रू तुझ्या डोळ्यातून गळायला नको. रडतात ते जे दोषी असतात. माझा स्वतःवर जितका विश्वास आहे त्यापेक्षा जास्त विश्वास मला तुझ्यावर आहे. तू काहीही चूक केली नाहीस. आता तू डोकं वर करून चालशील हे तुला विवान रॉयलचं वचन आहे. तुझ्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी मला तोंड द्यावं लागेल. कोयल काहीच ऐकत नव्हती. ती फक्त विवानच्या छातीला बिलकुल रडत होती. तिला फक्त विवानसोबत असंच राहायचं होतं. विवानला हे पूर्णपणे समजलं होतं. त्याने तिला तसंच राहू दिलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिला. त्याने आपला कोट काढून कोयलला घातला. विवानने आपले ओठ हळूच कोयलच्या डोक्यावर टेकवले. कोयल विवानला बिलगून उभी होती. विवानने आता हळूच तिला स्वतःपासून अलग केलं आणि सावधपणे तिच्या आजूबाजूने आपले हात मागे घेतले. विवानने कोयलचा चेहरा वर केला आणि विचारलं, आता तरी अजूनही भीती वाटते का? कोयलच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. विवानने तोंडावर बोट ठेवून म्हटलं, श्श, मी सांगितलं होतं ना, अजून रडून घे, पण नंतर नाही. आता तुझ्या डोळ्यांतून एकही अश्रू गळू द्यायचा नाही. कोयलचं शरीर अजूनही थरथरत होतं. विवान तिच्या कमरेवरून हात फिरवत म्हणाला, काही हरकत नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. कुणापासून घाबरण्याची गरज नाही. कोयल पुन्हा त्याच्या छातीला बिलगली. विवान समजून गेला होता. तिच्या मनावर नक्कीच काही फार खोल दुखापत झाली होती. नाहीतर ती कोयल कधीच अशा गोष्टींनी घाबरणारी नव्हती. आज तिचं शरीर भीतीने थंड पडलं होतं. विवानने तिला तसंच आपल्याला बिलगून ठेवू दिलं आणि विचारलं, बरं आता घरी जायचं ना कोयल? आज पहिल्यांदाच विवानने इतक्या प्रेमाने तिचं नाव घेतलं होतं. जेव्हा आपलं मन खूप बेचैन असतं आणि कुणीतरी आपल्याला प्रेमाने विचारतं तेव्हा अश्रू आपोआप वाहू लागतात. असंच कोयलचं झालं. विवानने इतक्या प्रेमाने विचारल्यावरती जोरात रडू लागली. विवानची काळी शर्ट ती घट्ट पकडून ओढत होती. विवानचा चेहरा तिच्या डोक्यावर टेकलेला होता आणि कोयल सतत रडत होती. विवान, त्याने मला घाण केलं. त्याने मला हात लावला. विवान, त्याने खूप गडबड गोष्टी बोलल्या माझ्यासोबत. तो म्हणाला मी तशी आहे. त्याने मला खूप वाईट वाटून दिलं. कोयलची अवस्था अगदी एखाद्या लहान मुलीसारखी झाली होती. जसं एखादं मूल जेव्हा घाबरतं आणि मग आईच्या पदरात लपून शांत होतं, तसं काहीसं कोयलचं होतं. विवानची मिठी तिच्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा झाली होती. ती हिचक्यांतून रडत होती आणि विवानच्या शर्टला घट्ट पकडून होती. विवानने आपल्या शर्टचे 2 बटणं उघडली आणि कोयलचं डोकं आपल्या छातीवर टेकवून घेतलं. तो अजूनही तिच्या कमरेवरून हात फिरवत होता, पण आता विवानलाही सहन होत नव्हतं. कोयल थांबून थांबून रडतच होती. त्याने तिला आधार देऊन बेडवर बसवलं आणि पाणी दिलं, पण कोयल ग्लासही धरत नव्हती. विवानने स्वतःच तिच्या तोंडाशी पाणी नेलं आणि पाजलं. तिच्या केसांच्या बटा परत कानामागे सारल्या. तिच्या गोऱ्या गालांवर आता एक हलकीशी लाली होती. ती लाजेची नव्हती, ती भीतीची लाली होती. आता कोयल थोडी शांत झाली होती. तिने विवानच्या डोळ्यात पाहिलं. विवानही फक्त तिलाच पाहत होता. त्या क्षणी विवानला कोयल आणखी सुंदर वाटली.
रडून तिचे डोळे लाल झाले होते, लिपस्टिक थोडी पुसट झाली होती आणि तिचा चेहरा त्या सगळ्या भावना मांडत होता. कोयलने विवानकडे पाहिलं आणि हरवलेल्या स्वरात म्हणाली, जर तुम्ही आज नाही आले असते तर त्याने माझ्यासोबत. विवानने लगेच तिच्या ओठांवर बोट ठेवलं. एक शब्द नाही कोयल, प्लीज, एकही शब्द नाही. कोयलने त्याचा हात अलगद बाजूला केला आणि पुन्हा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का माणसाला खरंच जखम कुठे लागते? विवान काही समजलाच नाही, फक्त तिच्याकडे बघत राहिला. कोयल म्हणाली, तुम्हाला माहीत नाही ना, मी सांगते. तिने विवानचा हात पकडला आणि आपल्या हृदयावर ठेवला. इथे इथे लागते जखम. आणि असे काही जखम असतात जे कधीच भरत नाहीत, आपण कितीही प्रयत्न केला तरी. आणि ती जखम माहिती आहे का तुला? ती फक्त आणि फक्त शब्दांनी होते. त्यासाठी ना खंजीर लागतो ना बाण. तुला माहीत आहे तो मला का स्पर्श करत होता? त्याला याचं समाधान होतं की माझ्या नवऱ्याने सुद्धा मला स्पर्श केला नाही. मी लग्न करूनही एकटीच आहे. अशी वाक्य त्याने विवान माझ्यावर टाकली आहेत. माझ्यात काहीतरी कमी आहे का म्हणून माझा नवरा मला हात लावत नाही? त्याला मला स्पर्श करायचाच नाही आहे. माझ्यातच चूक आहे का? मी त्याला ते प्रेम देऊ शकले नाही म्हणून तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो? विवान चिडून म्हणाला, कोण म्हणाला तुला हे सगळं कोयल? तुझ्या येण्याच्या आधीपासूनच मी तिच्यावर प्रेम करतो. ही गोष्ट कोणाकोणाला समजावणार? आज जर त्याने मला स्पर्श केला असता तर माझं मन, माझं अस्तित्वही तुटून गेलं असतं. मी मरण्या इतका आतून संपून गेली असते. असं बोलून कोयल अचानक थांबली. जणू काहीतरी फार महत्त्वाचं लक्षात आलं होतं. विवानही तिच्या शब्दांनी थक्क झाला. सांगा ना, मी तुम्हावर ओझा आहे ना? मी स्वतःच विष घेते, हे आयुष्य संपवून टाकते. मग मी ना मरूनच जाते. ती अजून काही बोलायच्या आतच विवानचा आक्रोश खोलीभर घुमला. कोयलने पाहिलं, विवानचा हात वर उठलेला होता, पण तो हवेतच थांबला. कोयलला वाटलंच नव्हतं की विवान असं काही बोलेल. विवान म्हणाला, आज तुझ्या तोंडून हे ऐकलं, पण पुढच्या वेळेत जर असं काही बोललीस तर मी किती वाईट होऊ शकतो हे बघशील. मी समजतोय तू घाबरलेली आहेस, गोंधळलेली आहेस, पण असं करून काय साधणार? स्वतःलाच त्रास देणार आहेस का? कोयल रडरडत भिंतीकडे धडकली. का विवान? का मीच? त्याने मला स्पर्श केला आज. उद्या आणखी कोणी आला तर? अशा वेळी किती वेळा वाचवशील तू मला? आणि जेव्हा तू मला सोडून जाशील तेव्हा? ती अजून काही बोलायच्या आतच विवानने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. विवानचा एक हात कोयलच्या केसांमध्ये होता आणि दुसऱ्या हाताने तो तिचे गाल हलकेच कुरवाळत होता. तो तिला खूप खोल आणि तीव्रपणे किस करत होता आणि त्याचं किस वाईल्ड होत चाललं होतं. कोयलने आजपर्यंत कधीच कोणाला किस केलं नव्हतं. ती फक्त एका पुतळ्यासारखी उभी होती, ना काही करत होती ना तोंड उघडत होती. पण जसजशी तिने आपल्या गुलाबासारखे ओठ उघडले, विवानने आपली जीभ तिच्या तोंडात घातली. आता तो फ्रेंच किस आणि स्मूचमध्ये बदलला होता. कोयल अजूनही स्तब्धच उभी होती. विवानचं किस करणं तिला नाही तरकपणा वाटत नव्हता, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. असं काहीसं जे तिला आजवर कधीच जाणवलं नव्हतं. हृदयात गोंजारल्यासारखं काही वाटत होतं. जेव्हा तिचा श्वास घाईघाईने येणं सुरू झालं तेव्हा विवान हळूच तिच्यापासून दूर झाला. कोयलला जणू काही एकदम करंट बसल्यासारखं वाटलं. पहिल्यांदाच विवान तिच्या इतक्या जवळ होता. लग्न झाल्यापासून ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखादा पुरुष तिच्या इतका जवळ आला होता. विवानचा स्पर्श, त्याचा सुगंध, सगळं काही कोयलला वेडं करत होतं. जसं तिला आयुष्याची सगळेच आनंदाची क्षणं एकदम मिळून गेली असावीत. जणू एखाद्याने उन्हात झिजत असताना थंडगार पावसाची फुंकर मारली होती. तिच्या चेहऱ्यावर आता लाजेची लालसर छटा होती. जी काही वेळ आधी भीतीमुळे होती ती आता लाजेमुळे होती. विवान थोडासा बाजूला झाला होता, पण पूर्णपणे दूर नव्हता. त्याचे ओठ कोयलच्या कानाजवळ होते आणि कोयलला त्याचा गरम श्वास स्पष्ट जाणवत होता. विवाननं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच बोलला, आता कोणीच असं नाही म्हणेल की तुझ्या नवऱ्याने तुला स्पर्शही केला नाही. विवानने कोयलकडे पाहिलं. तिचा चेहरा लाजून खाली झुकलेला होता. तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी आलं. विवानने कोयलला व्यवस्थित झाकून घेतलं आणि आत येण्यासाठी आवाज दिला. समोर त्याचा मित्र होता, जो त्याला खाली बोलावत होता. विवानने त्याला निघून जायला सांगितलं. तो निघून गेला. आता विवान पुन्हा कोयलकडे वळला, पण आता कोयलचं मन पुन्हा अस्वस्थ झालं होतं. खाली जाण्याच्या विचाराने तिला भीती वाटू लागली होती. ती पुन्हा कापू लागली. तिला त्या माणसाचा सामना करण्याची भीती वाटत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू येण्याच्या तयारीत होते. विवानने लगेच तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, श्श,
घाबरायचं काहीच कारण नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. कुणाचंच काही ऐकायचं नाही. तुला काही होऊ देणार नाही. विवाने तिच्या डोळ्यात पाहत असं म्हटलं. पण कोयलच्या डोळ्यांसमोर त्या सगळ्या भयानक आठवणी पुन्हा झरकन आल्या. विवाने तिचा चेहरा हातात घेतला आणि खूप प्रेमानं म्हणाला, कोयल, मी आहे ना. तू एकटी नाहीस. तुला एकट्याने नाही जावं लागणार. तू माझ्यासोबतच राहशील. आणि यावेळी जर त्याने तुला पाहिलं ना, तर त्याच्या डोळेच काढून टाकीन. आता शांत हो. चल माझ्यासोबत. विवानने तिला खूप प्रेमाने समजावलं, ज्यामुळे कोयल थोडी शांत झाली. तिने विवानचा हात घट्ट पकडला आणि त्याच्यासोबत पावलं टाकू लागली. या सगळ्या वेळात कोयलने एकदाही विवानकडे पाहिलं नव्हतं, ना डोळे वर करून पाहिलं. ती फक्त नजर खाली करून चालत होती. जसं जसं ते दोघं खाली उतरत होते, तसं तसं कोयलचं हृदय जोरात धडकू लागलं. जणू तिचं हृदय पिंजरा फोडून बाहेर यायच्या तयारीत होतं. आणि कोयलची विवानच्या हातावरची पकड अजूनच घट्ट होत चालली होती. खाली टीना आणि तिची आई एका कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांचे चेहरे पाहून असं वाटत होतं जणू त्यांना इथं जबरदस्तीने उभं केलं गेलंय. त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा स्पष्ट दिसत होता. एकीकडे विवानचे मित्र होते, जे शिकारी नजरेने डॅनियलकडे पाहत होते आणि डॅनियल जवळजवळ बेशुद्ध पडला होता. सर्व नौकर आपले डोके झुकवून एका बाजूला उभे होते, तर दुसऱ्या बाजूला विवानचे बॉडीगार्ड्स बंदुका घेऊन उभे होते. कोयलने सगळ्यांकडे पाहिलं, पण जसं तिची नजर डॅनियलवर गेली तसं तिच्या अंगात पुन्हा एक कपकपकी भरली. ती थरथर कापू लागली आणि तिचे लांब नख विवानच्या हातात इतके घट्ट रुतले की त्याचा तिला जाणीवही झाली नाही. पण विवानला तो वेदना जाणवत होती. त्याला माहीत होतं हे कोयल करत आहे, पण त्याने एकदाही नजर खाली करून पाहिलं नाही, कारण त्याला माहीत होतं की कोयल खूप घाबरलेली आहे. ते दोघं खाली उतरले. कोयलचा हात अजूनही तसाच घट्ट होता. टीना त्यांना एकत्र पाहून संतापून गेली. तिला हे सहनच झालं नाही आणि ती रागात त्यांच्या दिशेने पुढे सरकली. पण तिच्या आईने तिचा हात पकडला आणि डोळ्यांनीच तिला थांबण्याचा इशारा केला. पण टीनाची आई मोठ्या आवाजात बोलली, बेटा, मला माहीत आहे डॅनियलने चुकीचं केलं, पण माफ करशील. तुझी बायको ही काही कमी नव्हती. तीच त्याला रिझवत होती. आता मुलगा तर मुलीच्या इशाऱ्याची वाटच बघत असतो. विवान संतापाने काहीतरी बोलणारच होता, तेवढ्यात त्याचा एक मित्र पुढे येऊन बोलला, माफ करा आंटी. जर रिझवण्याचीच गोष्ट आहे तर तुमची मुलगी सगळ्यात पुढे आहे. जी लग्न झालेल्यांना सुद्धा सोडत नाही. आशा आहे तुम्ही समजून गेल्यात. आणि दुसरी गोष्ट, आमची वहिनी अशी आहेच नाही. रिझवण्याची जर गोष्ट असती तर आमच्यातले इतके लोक आहेत, कधी ना कधी कोणाला तरी जाणवलं असतं. मुलं लगेच ओळखतात की मुलगीला काय सांगायचंय, कारण तुमच्या मुलीला तर सगळे चांगलंच ओळखतात. तेवढ्यात टीना कोयलजवळ येऊन तिला आधार द्यायला गेली. पण जसं तिने आपला हात कोयलच्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, विवानने तिचा हात तिथंच पकडून थांबवलं. दूर राहा तिच्यापासून. विवानच्या आवाजात इतकी घृणा होती की टीना काहीच बोलू शकली नाही. विवान आता पूर्ण रागात ओरडून बोलला, मला चांगलंच माहिती आहे डॅनियल एवढं मोठं काही एकट्याने करू शकत नाही. याच्या मागे नक्कीच कुणीतरी आपलंच आहे. आणि मी सगळ्यांना सांगतोय, ज्याचाही हात असेल यामागे, तो दिवस त्याचा शेवटचा दिवस असेल. इथं CCTV आहेतच. सगळं खरं बाहेर येणारच. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.